तर मागच्या वेळेस आपण जी चर्चा चालू आहे सध्या ती युधिष्ठिर महाराज आणि मार्कंडेय मुनी यांच्यामध्ये जो काही संवाद चालू आहे त्याच्याबद्दलची चर्चा चालू आहे. तर मागच्या वेळेस आपण पाहिलं की युधिष्ठिर महाराज त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही तर चिरंजीवी आहात, तर तुम्ही जो काही ब्रह्माजीचा दिवस संपल्यानंतरचा जो प्रलय काळ पाहिला आहे तर त्या अनुषंगाने वर्णन करा. आणि मग मार्कंडेय मुनी त्यांना वर्णन करतात. त्याचबरोबर ते जे वर्णन सांगतात त्यावरून मग युधिष्ठिर महाराज पुन्हा वेगवेगळे काळ आहे, सत्ययुग, त्रेतायुग, त्यांचा कालावधी कसा आहे त्याबद्दल पण प्रश्न विचारतात. तेही आपण पाहिलं. तो जी काय माहिती आहे ती मार्कंडेय मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगतात. त्याचा भगवद्गीतेमध्ये पण कसा उल्लेख आहे त्याच्यावर पण आपण चर्चा केली. आणि पुन्हा ब्रह्माजींचा ज्यावेळेस दिवस होतो त्यावेळेस पुन्हा सृष्टी निर्मिती कशी होते याबद्दलसुद्धा आपल्याला मार्कंडेय मुनीने सांगितलं होतं. ती आपण त्यामध्ये पाहिलं. त्यानंतर मार्कंडेय मुनी पुन्हा प्रश्न विचारतात की जे इंद्र आणि महर्षी बक याच्यामध्ये जो संवाद झाला होता की ते बक ऋषीसुद्धा दीर्घायुष्य होते आणि त्यांच्या दोघांच्यामध्ये जो संवाद होतो की बाबा काय तुम्हाला जे दीर्घ आयुष्य असण्याचे काय तोटे काय आणि त्याच्यातून कोणतं सुख मिळतं, तर ते बद्दलसुद्धा आपण चर्चा ऐकली. आणि त्यावेळेस जी माहिती सांगितली होती त्यावेळेस बक मुनी जे काही अन्नदानाबद्दलचं महत्त्व ते जे सांगतात ते सुद्धा आपण पाहिलं होतं. आणि सगळ्यात शेवटी आपण क्षत्रियांच्या वर्तनासंबंधी क्षत्रिय राजा सुहोत्र आणि राजा शिबी हे जेव्हा समोरासमोर आले तर त्यांच्यामध्ये कसा प्रसंग निर्माण झाला आणि मग पहिल्यांदा कोणी बाजूला व्हायचं या अनुषंगाने जे काही त्यांच्यामध्ये प्रसंग घडतो त्याबद्दल जे नारद मुनी त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करतात तेही आपण पाहिलं. तर आज आपण शिबी महाराजांच्या अनुषंगाने म्हणजे मागच्या वेळेसच खरं तर ती चर्चा घ्यायची होती परंतु आपला वेळ त्याच्यामध्ये झाला आणि म्हणून आजच्या या 35व्या महाभारत कथेमध्ये आपण जे काही मार्कंडेय मुनी शिबी महाराजांच्याबद्दलचं शिबी महाराज कसे श्रेष्ठ होते, त्यांचं आचरण कसं होतं या अनुषंगाने जे सांगतात त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर मार्कंडेय मुनी कथा सांगतात की एकदा इंद्रदेव आणि अग्निदेव यांच्यामध्ये ही होते की यांची परीक्षा घ्यायची शिबी महाराजांची की बाबा ते कसे खरोखर श्रेष्ठ आहेत का. आणि म्हणून दोघं निर्णय घेतात त्यांच्या श्रेष्ठतेची परीक्षा घेण्याचा आणि लगेच अग्निदेव कबुतराचं स्वरूप घेतात आणि इंद्र जे आहे ते बाज पक्षी म्हणजे त्याचं स्वरूप घेतात. तर कबूतर लगेच त्या ठिकाणी उडत शिबी महाराजांच्या महालामध्ये येतं आणि शिबी महाराजांच्या ते मांडीवर जाऊन बसतं आणि त्याच्या पाठोपाठ बाज पक्षी देखील त्या ठिकाणी त्याची शिकार करण्यासाठी कबुतराची शिकार करण्यासाठी तिथे येतो. तर ते पाहून कबूतर पहिल्यांदा त्यांना विनंती करतं की मी बाज पक्षापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुमचा शरणार्थी आहे. वास्तविक मी पक्षी नसून ऋषी आहे. हे सगळं संस्कृतमध्ये तो सांगतोय. मला तुम्ही ब्रह्मचारी समजा. मी तपस्वी तसेच जितेंद्रिय आहे. संपूर्ण वेदांचे मी अध्ययन केले आहे. माझ्यासारख्या व्यक्तीस एखाद्या प्राण्याची भूक भागवण्यासाठी दान देणे उचित नाही. त्यामुळे तुम्ही मला बाज पक्षाच्या हवाली न करता कृपया माझं रक्षण करा. अशा प्रकारची विनंती तर कबूतर करतोय म्हणजे एक पक्षी बोलतोय. त्यानंतर बाज लगेच बोलायला लागतो. तो म्हणतो महाराज प्रत्येक जीवास वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म आणि मृत्यू घ्यावाच लागतो. तर तुम्हाला माहिती आहे तुमच्यासारख्या व्यक्तीला हे मी वेगळ्याने सांगायची गरज नाही. आणि आजच्या परिस्थितीत हा जो काही जीव आहे तो कबुतराचं स्वरूप घेतलेला आहे आणि निसर्ग नियमानुसार जर पाहिलं तर माझा आहार हा पक्षी आहे आणि आज माझ्या तो वाट्याला पण आलेला आहे. तर त्यामुळं तुम्ही माझ्या जे काही माझा प्रसाद आहे त्याच्यामध्ये तुम्ही विघ्न आणू नका. तर राजा म्हणतो की यापूर्वी कधी कोणत्या पक्षाच्या मुखातून असा संस्कृत शब्दोच्चार झाल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही. ज्याप्रमाणे हे कबूतर आणि बाज बोलत आहे त्यामुळे या दोघांच्या स्वरूपाचा विचार करता यांच्या प्रती न्यायोचित वर्तन करावं लागेल, योग्य न्याय द्यावा लागेल असं मला वाटतं. मग तो विचारविमर्श करतो कारण
जे काही शिबी महाराज असतात त्यांच्या महालात असतात, राजदरबारात असतात, तर पुरोहित म्हणतात की कबुतरांनी अशा पद्धतीने येऊन आपल्यापाशी बसणं हेच अपशकुनाचं लक्षण आहे. तर त्यामुळं माझं तर तुम्हाला असं म्हणणं आहे की ही एक धोक्याची सूचना आहे. त्यामुळं आपण जो काही निर्णय घ्यायचा तो योग्य घेतला पाहिजे. परंतु राजा असं म्हणतो की जो राजा त्याच्या शरणार्थीस संरक्षण न देता त्याला शत्रूच्या ताब्यात देतो त्या राजाचं काही योग्य होत नाही. तिथं पर्जन्य वेळेवर येत नाही, दुष्काळ पडतो, त्याला राजाला संतान होत नाही, झालीच तर ती अल्पायुषी ठरते, पितरांचा राजाचा उद्धार होत नाही. तो राजा जे काही यज्ञ करतो त्या यज्ञामध्ये जे हविष्य देतो ते हविष्य देवतासुद्धा स्वीकारत नाही, कारण हा राजा कोणत्याही पद्धतीने उचित नाही आहे, त्याच्या शरणार्थीला तो योग्य संरक्षण देत नाही, त्यामुळे देवतासुद्धा त्याचा मान सन्मान ठेवत नाही. म्हणून ते म्हणतात की हे बाज, मी या कबूतर पक्षाच्या ऐवजी तुला पर्यायी अन्न भात शिजवतो आणि भातामध्ये ऋषभकंद, नक्की ऋषभकंद म्हणजे काय आहे मला कळलं नाही, परंतु ऋषभकंद त्याच्यामध्ये शिजवून भातामध्ये चांगल्या प्रकारचं तो भोजन बनवतो आणि तुला ते अर्पण करतो. कृपा करून तू ह्या कबुतराचा त्याग कर, तू त्याच्या नादी लागू नको. तर बाज म्हणतो की आज देवताद्वारे नियोजित माझ्यासाठी हा कबुतराचाच आहार आहे. म्हणजे हा आणि आपण पण पाहू शकतो की मी मागं बऱ्याच वेळा आपण चर्चा केलेली आहे की आपल्याला ही बुद्धी दिलेली आहे की बाबा तुम्ही कोंबडी मारू नका, बकरी मारू नका खाण्यासाठी, परंतु निसर्ग नियमाच्या तत्वानुसार एक वाघ जेव्हा एखाद्या हरणाला मारेल किंवा एखाद्या बकरीला मारेल तर तो त्याचा आहार आहे, निसर्गामध्ये ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये काही कोणत्या प्रकारची हत्या नाही, पाप नाही, काय नाही, निसर्ग नियमानुसार हे सगळ्या गोष्टी घडत असतात. आपण सुद्धा पाहू शकतो की हरणांचा मोठाच्या मोठा कळप असतो जंगलामध्ये आणि त्यावेळेस जंगलामध्ये वाघ असतात, चित्ता असतो, सगळे वेगवेगळे त्यांना मारणारे देखील प्राणी असतात. तरी पण असं आपल्याला दिसत नाही की हरणं सगळी संपली, तर ती बरोबर निसर्गाच्या चक्रानुसार जी हरिण ज्या वाघाच्या आहाराला योग्य आहे त्याच वेळेस त्याच्या तावडीत येतं आणि बाकीचे हरणं वाढत असतात त्या कळपामध्ये. म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे. तर त्यामुळं बाज पक्षी म्हणतो की त्या नियमाचा विचार करता आज हा माझा आहार आहे, त्यामुळं तुम्ही त्याला विघ्न आणू नका. परत सांगतो. मग राजा म्हणतो बाज, मी स्वतःचे प्राण देईल पण याला तुझ्या हातात देऊ शकत नाही, तू कृपया तू दुसरे माग. मग ज्यावेळेस राजा एवढा अटीतटीला पोहोचतो आणि राजा तर शक्तिशाली आहे, तो बाजला मारू शकतो आणि म्हणून बाज पक्षी म्हणतो ठीक आहे, तुमचं जर असंच म्हणणं असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या मांडीचं मांस काढून कबुतराच्या वजना इतका मांस मला द्या, म्हणजे मी तृप्त होईल. राजा त्याला तयार होतो. राजा तयार झाल्यामुळे राजा लगेच तलवार काढतो आणि त्याच्या मांडीचं मांस काढतो आणि तराजूमध्ये एका बाजूला कबुतराला बसवतो आणि तिथं मांस टाकतो. परंतु असं होतं की राजा त्याचं सगळं मांस जरी काढलं तरी ते पारडं काय संतुलित होत नाही. शेवटी राजाला पण लक्षात येतं की हे काय म्हणजे ही घटना काही साधी नाही आहे, म्हणून राजा स्वतःच त्या पारड्यात बसतो. ते बसल्या बसल्या त्या ठिकाणी तो जो बाज पक्षी, ते तराजूसुद्धा संतुलित होतो. बाज पक्षी जो असतो तो अंतर्धान पावतो, कारण ते स्वतः इंद्रदेव असतात. ते त्यांना त्यांची परीक्षा पूर्ण झालेली असते. ते पाहून कबूतर त्याला त्यांचं खरं स्वरूप दाखवतो की मी अग्निदेव आहे आणि कबूतर राजाची शिबी राजाची खूप मोठी स्तुती करतो आणि अग्निदेवाच्या कृपेने त्याचं शरीर पूर्णपणे पूर्ववत करतो. त्याचबरोबर त्याला आशीर्वाद म्हणून त्याला सांगतो की तुला कपोत्रोमा हा पुत्र होईल. म्हणजे तो कबुतराच्या टाईपचा असेल, परंतु म्हणजे त्याच्या अंगावर रोम असतील वगैरे असं त्याचं वर्णन आहे, परंतु तो तुला खास या प्रसंगाची आठवण म्हणून तुला माझ्या कृपेने तो प्रसाद म्हणून तुला तसा पुत्र होईल, अशा पद्धतीचा शिबी राजाला तो आशीर्वाद देतो आणि कबूतर देखील त्याची प्रशंसा करतं. म्हणजे अग्निदेव प्रशंसा करतात आणि ते म्हणतात, हे आम्ही तुझी परीक्षा घेतली होती आणि तू त्या परीक्षेस पास झालेला आहे. आता शिबी राजाची एवढी महत्ता ऐकून पुन्हा युधिष्ठिर महाराज म्हणतात की मला त्याच्याबद्दल अजून सांगा, शिबी राजाबद्दल, कारण धर्माप्रमाणे वागणारा हा राजा आहे. आणि म्हणून मार्कंडेय मुनी जे आहेत ते त्याला अजून एक कथा सांगतात. ती कथा खूप सुंदर आहे, त्या कथेतून आपल्याला खूप चांगला अर्थबोध मिळणार आहे. तर ते सांगतात की हे जे शिबी राजा होते ते विश्वामित्र जे आहेत त्या ऋषींचा पुत्र जे होता अष्टक, त्याचा ॲक्च्युली भाऊ आहे आणि हे 4 जण भाऊ होते.
तर प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळ्या राज्य करत होते. तर एके दिवशी अष्टक अश्वमेध यज्ञ संपन्न करतो आणि त्याच्या सगळ्या तिन्ही भावांना प्रतर्दन, वसुमना आणि शिबी या तिन्ही भावांना देखील आमंत्रित करतो अश्वमेध यज्ञासाठी. त्याचा यज्ञ संपन्न होतो. आपण सुद्धा पाहू शकतो की आपल्याकडे एखादं मोठं कार्य संपन्न केल्यानंतर मग घरातली जे मुख्य माणसं आहेत, जसे 14 भाऊ आहेत, ते म्हणतात आपण चला आता फेरफटका मारून मग तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या राज्याला निघून जावा. त्याप्रमाणे हे रथावर बसून 4ही भाऊ फेरफटका मारण्यासाठी कुठं निघतात, तर स्वर्गात. आता ही फार पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस आत्ताच्या घडीला आपण फक्त स्वर्ग आहे असं ऐकून आहे, प्रत्यक्ष स्वर्ग कसा आहे अजून कोणाला माहिती नाही. परंतु त्यावेळेस स्वर्गात पृथ्वीवरून लोक जाऊ शकत होते आणि त्याप्रमाणे हे 14 भाऊ फेरफटका मारण्यासाठी म्हणून निघतात आणि रथात बसलेले असतात. तर त्यांना रस्त्यामध्ये मधल्या ह्याच्यामध्ये नारद मुनी दिसतात. नारद मुनींना पण ते म्हणतात चला तुम्ही पण आमच्याबरोबर आपण स्वर्गात फेरफटका मारून येऊ. नारद मुनी त्यांच्याबरोबर बसतात आणि ते त्या ठिकाणी प्रवासात असताना त्याच्यापैकी एक जण विचारतो, ते म्हणतो की आमची तर इच्छा अशी आहे की आमचा जे काही पृथ्वीवरचा कार्यकाल आहे तो संपल्यानंतर आम्हाला दीर्घकालासाठी स्वर्गामध्ये जाऊन सुख उपभोग घेण्याची इच्छा आहे आमच्या चौघांची सुद्धा. तरीसुद्धा आमच्या मनात एक शंका आहे की आम्ही जे इथं काय कार्य करतोय, कारण त्यावेळेस एवढं ज्ञान होतं की बाबा इथं पुण्याचा साठा केला तर त्या साठा जेवढा आहे तेवढ्या साठाच्या कालावधीपर्यंत तुम्ही स्वर्गलोकामध्ये उपभोग घेऊ शकता. तर त्यामुळे ते म्हणतात की आमच्यापैकी पृथ्वीवर परत लवकर कोण येईल ते सांगा. तर अथ आयुष्यम अंतम स्वर्गस्थानम चतुर्भी यातव्यम स्यात को अवतरेत. चतुर्भी आमच्या चौघापैकी को अवतरेत, कोण खाली येईल पृथ्वीवर परत, असं ते प्रश्न विचारतात. आणि त्यावर नारद मुनी म्हणतात की देवर्षी नारद त्यांना म्हणतात की अष्टक येईल. तर तिघे विचारतात का. तर नारद मुनी सांगतात की एकदा असाच मी अष्टक बरोबर फिरत होतो त्याच्या रथामधून आणि त्याच्या राज्यामध्ये फिरत असताना अष्टकने मला असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी म्हणजे राजाला लोक सन्मान करत होते, मान करत होते. तर एक मोठा गायींचा कळप ते ठिकाणी तो पाहतो आणि अष्टक नारद म्हणून सांगतात हे बघा हे एवढ्या ज्या सगळ्या गायी आहेत ना मी दान केलेले आहेत. आणि त्यामुळं जो अष्टक जे काही दान करतोय तो ते ध्यानात ठेवतोय. वास्तविक रीतीने आपण असं दान केलं पाहिजे, त्याला अहंकार आहे त्याच्या दानाचा. आपण जे काही दान करतो त्या दानाचा त्याला अहंकार आहे आणि त्या अहंकारामुळे त्याने ते ध्यानात ठेवलेलं आहे की मी हे दान केलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या अहंकारामुळं नारद मुनी असं म्हणतात की अष्टक पहिल्यांदा पृथ्वीवरून खाली येईल. म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा अहंकारी माणसाला स्थान नाही, हे तुम्ही या ठिकाणावर आपल्याला समजून घ्यायचं. मग ते म्हणतात आता ठीक आहे, मग असं असेल आता आमच्या तिघामध्ये कोण येईल खाली, आम्ही तिघं जर तिथं राहिलो तर नारद मुनी म्हणतात प्रतर्दन खाली येईल. तर ते म्हणतात प्रतर्दन का खाली येईल त्याचं कारण आम्हाला सांगा. प्रतर्दन पण त्यांच्याबरोबर असतो. तर म्हणतात की प्रतर्दन तुला आठवत असेल एकदा मी असाच तुझ्याबरोबर आलो होतो, तू मला रथात घेऊन फिरायला गेला, रथाला तुझ्या 6 घोडे लावलेले होते आणि आपण रथ लावून तुझा रथ दौडत होता आणि त्यावेळेस रस्त्यात एका ब्राह्मणाने तो रथ अडवला आणि तो ब्राह्मण तुला म्हणतो की हे राजा मला ह्या रथाचा एक घोडा मला भेट म्हणून दे, मला दान म्हणून दे. त्यावेळेस तू त्याला काय म्हटला होता, तू त्याला म्हटलं होतं अरे थांब माझं आता हे मी प्रवासाला चाललोय ते झाल्यानंतर तू परत ये माझ्याकडं आणि मग मी तुला देतो. तर तो ब्राह्मण म्हटला अरे याची काय तुला गॅरंटी आहे का तेवढ्या काळाची, तू मला जर द्यायचं असेल तर तू दान आत्ताच दे. त्याप्रमाणे तू देखील मग थोडासा विचार केला आणि तुझ्या रथाचा एक घोडा काढून त्याला दिला आणि 5 घोड्यावर आपला रथ चालू राहिला. पुढं असा परत दुसरा ब्राह्मण येतो, तो सुद्धा तुला असंच म्हणतो, त्याला सुद्धा तू तसंच उत्तर देतो, तोही तुला तोच प्रश्न विचारतो की तुला तुझ्या हातात काळ आहे का, आणि म्हणून तू त्यालाही देतो. ज्यावेळेस तिसरा घोडा द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र तुला अत्यंत त्रास झालेला असतो आणि तू म्हणतो खरं तर ब्राह्मणाने असं वर्तन केलं नाही पाहिजे. तू एक प्रकारे त्या ब्राह्मणांची निंदा करतो. तू देतो परंतु निंदा करून दान देतो. त्यामुळे तू जरी दान दिलं असेल तरी ते दान देताना तुझ्या मनामध्ये जी भावना होती ती निंदेची होती.
आणि म्हणून निंदा तू करत असल्यामुळं, ज्याला दान देतो त्या व्यक्तीची तू निंदा करत असल्यामुळं तुला परत माघारी यावं लागेल. मग आता राहिले दोन, वसुमना आणि शिबी. ते म्हणतात आम्ही दोघं जर गेलो, आता दोघं राहिलो तर दोघांच्यातून पहिलं कोण येईल? तर नारद मुनी म्हणतात की वसुमना येईल. तर विचारतात का? तर ते सांगतात की वसुमना, तुला आठवतं की तुझ्याकडे एक सुंदर असा रथ आहे ज्याचं नाव पुष्परथ आहे? हो आठवलं. मी एकदा तो प्राप्त करण्याच्या इच्छेने तुझ्याकडे आलो होतो आणि तुला ते बोलूनही दाखवलं. तू रथाची खूप स्तुती केली आणि तू काय म्हटला? नारद मुनी, हा रथ तर तुमचाच आहे, तुम्ही पाहिजे तेव्हा घेऊन जावा. पण तू रथ मला काय दिला नाही. अशा प्रकारे मी रथ मागायला 3 वेळा आलो. 3ही वेळा तू खूप कौतुक केलं माझं, माझी स्तुती केली आणि मला प्रत्येक वेळेस इतर पाहुणचार केला, पण तू रथ मात्र काय दिला नाही. प्रत्येक वेळेस म्हणायचा रथ तर तुमचाच आहे आणि रथ तर तू काय मला कधी हाताने दिला नाही. त्यामुळं तू कपटी वचन वापरलं, हे तू मला फसवलं, आश्वासन दिलं. एतेन द्रोह वचने न अवतरेत. तुझ्या वचनामध्ये द्रोह केलेला आहे, त्यामुळं तुझं जे काही कपटी वचन होतं त्या कपटी वचनामुळं, छलयुक्त वचनामुळं तू स्वर्गातून पहिल्यांदा येशील, शिबी राजाच्या अगोदर येशील. मग राहतो एकटा शिबी. तर त्यामुळे ते तिघेही विचारतात, आता तुम्ही शिबीबद्दल सांगा, तो कधी येईल? तर नारद मुनी म्हणतात, मी आणि तो आम्ही दोघं जर बरोबर गेलो तर पहिल्यांदा मी खाली येईल, पण शिबी राजा खाली येणार नाही. तर म्हणतात असं का? असं कोणतं कार्य त्यांनी केलेलं आहे शिबी राजाने की ज्याद्वारे शिबी राजाला स्वर्गातून खाली येण्याची आवश्यकता राहणार नाही, तो पृथ्वीवर येणारच नाही? तर त्याच्या कार्याबद्दल सांगा. तर मग नारद मुनी त्याला सांगतात की एके दिवशी शिबी राजाच्या दरबारामध्ये एक ब्राह्मण येतो आणि तो म्हणतो, हा जो तुझा पुत्र बृहत गर्भ आहे त्याची पहिल्यांदा तू हत्या कर, त्याचा 10 संस्कार कर आणि 10 संस्कार झाल्या झाल्या माझ्यासाठी खूप चांगला अन्न शिजव आणि मी तोपर्यंत लगेचच येत आहे. आणि त्यानंतर लगेचच्या लगेच शिबी राजाने त्याच्या पुत्राला मारलं आणि त्याचा 10 संस्कार केला आणि अन्न शिजवून ते अन्न एका भांड्यामध्ये घालून झाकण लावून त्याला वाट पाहत राहिले डोक्या घेऊन की अरे तो ब्राह्मण कधी येतोय. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये राजाच्या सैनिकांनी त्याच्यापर्यंत बातमी आणली की तो जो ब्राह्मण मगाशी आला होता तो तुमच्या नगरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांना आगी लावत आहे. एवढं होऊन सुद्धा तुम्ही त्याच्यावर चिडले नाही, तर तुम्ही ते अन्न घेऊन त्याचा शोध घेत गेले आणि त्याला शोधलं आणि त्याला कुठल्याही प्रकारे क्रोध न करता त्याला म्हटले, मी तुझ्यासाठी शिजवलेले अन्न घेऊन तुझी वाट पाहत आहे, कृपया हे अन्नाचा तू प्राशन कर. हे ऐकून तर ब्राह्मणाने तिरकस नजरेने ते अन्नाकडे पाहिलं, थोडा वेळ विचार केला आणि तो म्हटला, ठीक आहे, माझं आता पोट भरलेलं आहे, मी पाहूनच तुझं अन्न माझं पोट भरले, त्यामुळे तू आता अन्न ग्रहण करू शकतो. असं म्हटल्यानंतर तू प्रामाणिकपणे ते अन्न खाली घेतलं आणि अन्न प्राशन करण्याचा तो संकल्प केला. ते पाहून तो ब्राह्मण तेथूनही अंतर्धान पावला आणि तो म्हटला, शिबी, आत्तापर्यंत मी तुझ्यासारखा धर्मपरायण राजा पाहिला नाही. आणि नुसतं त्याला पाहण्यासाठी म्हणून शिबीने डोळे मान वर केली, तर तोपर्यंत त्याचा पुत्र जो आहे बृहत गर्भ त्याच्या पुढं ॲज इट इज जिवंत अवस्थेत तिथं होता. म्हणजे कोणताही क्रोध न करता एखाद्याने दान मागितल्यानंतर त्या दान कशा पद्धतीने तू मागतोय, काय नियम लावतोय याचाही विचार न करता त्याला तू दान दिलंस आणि तू संयमाने वागला. आणि म्हणून शिबी राजा जो आहे तो शिबी राजा परत येणार नाही, तर मी स्वतः परत येईल. म्हणजे खातं नारद मुनीचा नम्रपणा आहे वास्तविकपणे की नारद मुनी परत येतील अशातला भाग नाही, कारण नारद मुनी तर ऑलरेडी सगळीकडे विचरण करतात. पण त्यांना सांगायचं असं होतं की माझ्यापेक्षा हा श्रेष्ठ आहे. त्यांची ती नम्रता भाव होता आणि ते शिबी राजाचं हे होतं. तर हे ऐकून त्यावेळेस ते भाऊ सुद्धा शिबी राजाला म्हणतात, तुम्ही एवढे घोर कर्म कसे काय सहजपणे निस्वार्थीपणे केलं? तर शिबी राजा जो उत्तर देतो ते फार महत्त्वाचं आहे. शिबी राजा म्हणतो, मी यश प्राप्तीसाठी हे दान केलं नव्हतं किंवा धन तसेच सुखभोग प्राप्तीच्या इच्छेने देखील दान करत नाही. वास्तविकपणे धर्मात्मा लोकांनी जो मार्ग अनुसरला पाहिजे तोच मी अनुसरला आहे. पापी मनुष्य या मार्गाचे अनुसरण करू शकत नाही. न एव अहम एतत यशसे ददानी. यशासाठी मी हे दिलेलं नाही. नच अर्थ हेतूनी
अर्थप्राप्तीसाठी सुद्धा दिलं नाही. नच भोग तृष्णया, किंवा काही भोग भोगायचे. आपले जनरली आपली संकल्पना काय असते, दान का द्यायचं, तर मला परत काहीतरी मिळेल, माझंच भलं होईल म्हणून मी दान द्यायचं. नच भोग तृष्णया, माझी जी काही इच्छा आहे भोग भोगण्याची त्याच्यासाठी सुद्धा मी दान दिलं नाही. श्रेष्ठ पुरुष सदैव ज्या मार्गाने चालत आले आहे तोच उत्तम मार्ग आहे. त्यामुळे माझी बुद्धी सदैव त्याच मार्गावर चालण्याचा आश्रय घेत असते. सदभी सदा अध्यासितम तू प्रशस्तम, म्हणजे प्रशस्त असा श्रेष्ठ व्यक्तीने जो मार्ग निवडलेला आहे ज्याच्यावर ते चालत असतात. तस्मात प्रशस्तम श्रेयते मती मे, माझी अशी मती आहे, माझा असा विचार आहे, तोच श्रेष्ठ मार्ग आहे. त्याच्यावर आपण चालत राहायचं, त्याचा विचार नाही करायचा की हे केल्याने मला काय मिळेल. तर चांगलं कार्य श्रेष्ठ व्यक्तीने केलं होतं, आपण सुद्धा त्या मार्गावरून चालत राहायचं, आपण त्याच्यामध्ये प्रश्न विचारत राहायचं नाही. अशा पद्धतीचा माझी विचारधारा आहे असं शिबी महाराज सांगतात. आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा पाहू शकतो की भगवंत असं सांगतात, यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तत एव इतर जन स यत प्रमाणम कुरुते तत्तत एव इतर जन. म्हणजे श्रेष्ठ पुरुष जे मार्ग आचरण करतात त्याप्रमाणे जो आचरण करतो तोच श्रेष्ठ आहे, तेच खरा मार्ग आहे, हे भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय. परंतु आता या ठिकाणी आपण एक पाहू शकतो की ह्या सगळ्या घटनांमधून आपल्याला काही बोध घेतला पाहिजे, आपण काही विचार केला पाहिजे की हे राजा म्हणजे अष्टकने तर अश्वमेध यज्ञ केला होता, तरी सुद्धा तो अष्टक केवळ आणि केवळ अहंकारापोटी खाली येणार होता. प्रत्येक म्हणजे प्रतर्दनाची केस पाहिली, वसुमनाची केस पाहिली. इवन शिबीराजा जरी श्रेष्ठ असेल तरी शिबीराजाचं ध्येय जे होतं ते ध्येय एवढंच होतं की बाबा मला जे श्रेष्ठ लोक आचरण करतात त्याप्रमाणे मला आचरण करायचे. मुख्य ध्येय जे आहे ते ध्येय शिबीराजाच्या बोलण्यातून सुद्धा आपल्याला दिसून आलं नाही. तर महाभारताकालीन एक घटना आपण पाहू शकतो, ती म्हणजे सगळ्या लोकांचा जो उद्देश होता तो उद्देश काय होता, कोण सांगेल? काय उद्देश प्राप्तीने लोक कार्य करत होते? महाभारत काळामध्ये जे लोक चांगलं वागत होते, राजे पुण्यमयी कार्य करत होते, धर्ममयी कार्य करत होते, त्या सगळ्यांचा उद्देश काय होता? भगवंत प्राप्ती होता. प्रजा सुखी व्हावी असा होता. काय आपण ऐकलं ह्याच्यामध्ये की काय म्हणतात, ह्यांची चौघा भावांनी यज्ञ केल्यानंतर नारद मुनींना काय इच्छा व्यक्त करून दाखवली होती की आम्हाला कुठं जायचंय? स्वर्गात जायचंय. तर त्यावेळेच्या सगळ्या कार्याचा जो त्यांचा उद्देश होता तो हा होता की आम्हाला स्वर्ग प्राप्ती झाली पाहिजे आणि स्वर्गात खूप काळ सुख भोगता आलं पाहिजे. म्हणून तर ते प्रश्न विचारतात ना की आमच्यापैकी कोण पहिल्यांदा येईल. त्यांना ती फिअर होती की माझं काही चुकलंय का, कारण मला तर खूप काळ त्यांनी इच्छा व्यक्त करून दाखवलेली, आम्हाला दीर्घ कालापर्यंत स्वर्गीय सुखभोग घेण्याची संधी आम्हाला हवी आहे तिथे, आणि आम्हाला आता सांगा की आमच्यापैकी कोण परत येईल. तर हा मुद्दा आहे तिथला की प्रत्येकाला एक अपेक्षा होती की मला स्वर्गीय सुख मिळावं. आता भगवद्गीता याच्यामध्ये काय सांगते हे आपण पाहूया. तर भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये 20वा आणि 21वा श्लोक फार सुंदर आहे. याच्या संदर्भात 20वा श्लोक असं म्हणतो, त्रैविद्या माम सोमपापूत पापा यज्ञे इष्टवा स्वर्गतिम प्रार्थयन्ते. स्वर्गतिम प्रार्थयन्ते म्हणजे काय? स्वर्गाची प्रार्थना करतात. काय करून? त्रैविद्या म्हणजे तीनही वेदाचा अध्ययन करून, यज्ञाद्वारे इष्टवा भगवंताचं पूजन करतात यज्ञाद्वारे, आणि काय अपेक्षा करतात? तो स्वर्गतिम प्रार्थयन्ते. ते पुण्यम असाध्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. याद्वारे लोकांची स्वर्ग लोकामध्ये जाऊन दिव्य असा भोग उपभोगण्याची इच्छा असते. त्याचा शब्दचा अर्थ असा आहे, तीनही वेदांचे अध्ययन त्रैविद्या व विविध यज्ञाद्वारे यज्ञ अप्रत्यक्षपणे लोक माझेच पूजन करतात. माम इष्टवा भगवंत असं म्हणतात. मग कशा करतात? सोमरसपान व पापापासून पवित्र होऊ इच्छिणारे लोक स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात, आणि असे
पापकर्मामधून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्यलोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवाप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. म्हणजे यज्ञ केले, तिने वेदांचं अध्ययन केलं, तर त्यांची इच्छा काय असते? स्वर्गतिम प्रार्थयन्ते, स्वर्ग प्राप्तीची इच्छा. कशा करता? दिव्य भोग, तिथले जे दिव्य भोग भोगायचे आहेत त्यासाठी, आणि ते भोगतात सुद्धा. पण पुढं काय होतं? भगवंत आपल्याला पुढं लगेच 21व्या श्लोकात सांगतात, ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम. भुंक्त्वा म्हणजे त्या ठिकाणी तिथले भोग भोगल्यानंतर, स्वर्ग लोकातील विशाल मोठे असे भोग जे आहेत ते भोगल्यानंतर काय होतं? क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. क्षीण होतं. काय होतं? तुमचं पुण्य तर संपून जातं. पुण्याचा साठा काय कायमस्वरूपी राहत नाही. तो काय होतो? हळूहळू 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 संपत राहतो. करोडो वर्ष तुम्ही तिथं राहताल, भोग भोगताल, आणि काय होणार? तुमचा पुण्याचा साठा हळूहळू हळूहळू कमी होत जाईल. क्षीणे पुण्ये, पुण्य क्षीण झाल्यानंतर कुठे येता तुम्ही? मृत्यू लोकम विशंती. विशंती म्हणजे आपण परत येणार मृत्यू लोकामध्ये आपण. एवं त्रयी धर्मम अनुप्रपन्ना गत आगतम काम कामा लभंते. याप्रमाणे स्वर्ग लोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्मशीन झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकी परत येतात. अशा रीतीने जे लोक वेदोक्त धर्माचे पालन करून इंद्रिय उपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. गत आगतम, जन्म आणि मृत्यू, येणे आणि जाणे, जाणे येणे. काम कामा लभंते. काम कामा म्हणजे ज्यांना इंद्रिय भोग भोगण्याची इच्छा आहे त्यांना काय प्राप्त होतं? गत आगतम लभंते. म्हणजे जन्म आणि मृत्यू वारंवार त्यांच्या बाबतीत घडत असतात. आता ही जी संकल्पना आहे, म्हणजे एक लक्षात घ्या, महाभारत जरी आपण अध्ययन करत असलो, महाभारत जरी ऐकत असलो, तर महाभारतातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला स्वीकारायच्या नाहीत. तर भगवंतांनी जे संदेश दिलेला आहे, आणि म्हणूनच भगवंत का आपण भगवंत पाहू शकतो भगवंत का अवतरित होतात. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितलं, धर्माचा ऱ्हास. आणि ज्यावेळेस ते म्हणतात, आणि आज भगवद्गीतेत सांगतात की हे ज्ञान कसं झाले? लुप्त झालेलं आहे, आणि पुन्हा म्हणून मी ते ज्ञान स्थापित करण्यासाठी आलेलं आहे. म्हणजे महाभारताच्या काळामध्ये सुद्धा शुद्ध ज्ञानाचा अभाव होता, जो भगवंतांनी भगवद्गीता सांगून ते ज्ञानाचा जो अभाव आहे तो पूर्ण केला. आणि हे आपण प्रत्यक्ष घटनाच्या अनुषंगाने पाहतो की त्यावेळेच्या याच्यामध्ये काय सांगता येते की शिबिराजा म्हणतोय मला स्वर्गात जायचं, त्यांचे भाऊ म्हणतात मला स्वर्गात जायचं, आम्ही स्वर्गातून लवकर. म्हणजे जसं आता आपण पाहू शकतो की एखादा नगराध्यक्ष होतो 5 वर्षासाठी, परत त्याची काय इच्छा असते पुढच्या 5 वर्षासाठी पण मिळायला पाहिजे, परत इच्छा काय असते अजून पुढच्या 5 वर्षासाठी पण व्हायला पाहिजे. तशीच ती इच्छा आहे की मला स्वर्गलोक कायम मिळावा, कायम मिळावा, काय केल्याने मला कायम मिळेल. आता जशी आपण अँक्झायटी ठेवतो, मी पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, सभापती कायम कसं राहील, माझे जन्म आहे, मी आहे तोपर्यंत माझ्याकडे हे पद कसं राहील, तद्वत त्यावेळेच्या लोकांची भूमिका होती. आणि भगवंत काय सांगतायत तिथं की पुन्हा 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 हे चक्रात लोक अडकून पडतात. पण भगवंत काय म्हणतात, काय केल्याने तुम्ही ह्या चक्रात अडकणार नाही? तर 9व्या अध्यायामध्ये आपण 34व्या श्लोक पाहू शकतो. भगवंत म्हणतात, मत मना भव मत भक्तो मत याजी माम नमस्करो. तू जर ह्या इच्छा म्हणजे स्वर्गीय सुख मिळण्याची इच्छा सोडून फक्त माझंच चिंतन कर, माझ्याच भक्तीमध्ये युक्त हो, माझाच भक्त हो, मलाच नमस्कार कर, माझंच पूजन कर. माम एव यशस्वी युक्त्वा एवं आत्मानम मत्परायणा. जर असं केलं तर तू निश्चितपणे मला प्राप्त होईल, माझ्या धामाला प्राप्त होशील. आणि ज्यावेळेस आपण भगवंताच्या धामाला प्राप्त होणार तर याचा अर्थ काय? तर तुम्ही यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमम मम. भगवंत म्हणतात की जर तुम्हाला प्राप्त झाला तर माझं धाम कसं आहे की तुला परत यावं लागणार नाही. म्हणजे जरी आपण ही कथा मार्कंडेय मुनींनी सांगितलेली ऐकली असेल तरी आपल्याला ह्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे तो जो समजून घ्यायचा आहे तो भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं आहे. नाही तर मग आपण पण म्हणू अरे आपण शिबिराजासारखं वागायचं. तर शिबिराजा धर्माप्रमाणे वागले, पण शिबिराजांना सुद्धा मुख्य उद्दिष्ट जे आहे
भगवत प्राप्ती, भगवंतांचं प्रेम हे त्यांनी डोक्यात ठेवलं नव्हतं. ते काय फक्त म्हणतात, जे चांगले लोक वागतात त्याप्रमाणे मी वागायचं, मला बाकी काही माहिती नाही, मला यश मिळेल, अपयश मिळेल, स्वर्ग मिळेल, पाताळ लोकात जावं लागेल, याच्याबद्दल त्यांच्या डोक्यात कोणतीच संकल्पना नव्हती. त्यांच्या डोक्यात एकच संकल्पना होती, जो चांगला माणूस वागतोय त्याप्रमाणे मला वागलं पाहिजे, धर्माप्रमाणे मला वागलं पाहिजे. परंतु तो सुद्धा मार्ग जरी बरोबर असला तरी 100% बरोबर नाही. हे आपल्याला या इथली जे प्रसंग आहे त्या प्रसंगावरून आपल्याला पाहू शकतं. तर हा एक मुद्दा इथं अत्यंत महत्त्वाचा आपल्याला हे पाहायला मिळतो. त्यानंतर पुन्हा त्यांच्यामध्ये ते चर्चा होते. हा मुद्दा इथं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल, मी असं गृहीत धरतो की त्या काळामध्ये प्रामुख्याने प्रत्येकाचं उद्दिष्ट जे होतं ते स्वर्गीय सुख मिळावं, जे आजही आपलं आहे. आजही आपण कष्ट करतो, देवाची भक्ती करतो. लोक म्हणतात आम्ही पण धार्मिक आहे, आम्ही पण आध्यात्मिक आहे. पण तुमचं धार्मिकपणा, आध्यात्मिकपणा कशापुरता मर्यादित आहे? नवस मागण्यापुरता. देवा मला पोरग होऊ दे, 3 मुली झाल्यात, 4था मुलगा होऊ दे, तुला सोन्याचं अंगडं टोपडं घालेल. मग कोणत्या सोन्याचं घालतात? अडसूळ प्रभू, कोणत्या सोन्याचं अंगडं टोपडं घातलं जातं बाळाला जेजुरीच्या खंडोबाला? माहिती आहे का तुम्हाला? त्या पोराचं काय नाव ठेवलं जातं? सोन्या. आणि मग त्या सोन्याच्या अंगात अंगडं टोपडं घालून ते देवाला घातलं जातं. ही आपली बुद्धिमत्ता आहे. तर आपली जी काय आध्यात्मिकता आहे ती अशा गोष्टीसाठी आहे. तुम्ही बघा, सर्वसाधारण कुठेही गेलो लोक आम्ही तुमच्यासारखेच आहोत. पण मूलभूत फरक काय? मूलभूत फरक आहे एका भक्तामध्ये की त्याची इच्छा फक्त आणि फक्त भगवत धाम प्राप्ती किंवा भगवंताची सेवा करणे हे असतं. त्याच्या व्यतिरिक्त जो काही वर्तन करतो, खूप चांगलं वागतो, सज्जन वागतो, सगळं वागतो, तो खूप चांगला जन्म पुढे पण प्राप्त करणार आहे. परंतु त्याचा सुद्धा क्षय होणार आहे. क्षणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. हे वाक्य आपण सतत ध्यानात ठेवलं पाहिजे. क्षणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. तुमचा तो पुण्याचा साठा संपणार आहे. एक सुंदर असं उदाहरण, पूर्वीच्या आता ते काही संकल्पना राहिली नाही, पण गावाकडचे तो आपण लोक आहोत, आपल्याला माहिती असेल की पूर्वीच्या काळी आपण धान्य कणग्यात साठवायचो. मोठ्याच्या मोठ्या कणग्या असायच्या आणि त्या कणगीला खालच्या बाजूने काय असायचं? एक छोटं होल असायचं. तर आपण पहिल्यांदा कणगीत असं समजायचं की एखाद्या वर्षी दुष्काळ पडला आणि त्या वर्षी आपण गहू करू शकलो नाही, गहू एक चांगला प्रकारचं धान्य आहे असं गृहीत धरलं, तर आपण जोंधळा केला. तर ते जोंधळा जो अत्यंत बारका काळपट असा तो होतो, कारण पाणी मिळालं नाही. परंतु तरी 3 पोती झाली, आपण 3 पोती खाली टाकतो. पुढच्या वर्षी चांगला पाऊस येतो आणि अत्यंत चांगली शुभ्र दाणेदार ज्वारी पीक येतं. ती पण आपण हे करतो आणि ते काय करतो, त्या कणगीत टाकतो. आणि आता खाली आपण जेव्हा कणगी उघडतो तर काय येणार आहे आपल्या हातात? चांगला जोंधळा येईल का चांगली हे येईल? खराब येईल. कारण का? तो साठा आपला शिल्लक आहे. ते 3 पोती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चांगल्या क्वालिटीचा येणार नाही. तसं आपला जो साठा आहे पुण्याचा, तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण तो भोग घेत राहणार स्वर्गात. तो साठा जसाही संपला तसं मर्त्य लोकम विशंती. आणि म्हणून प्रभुपादांनी आपल्याला सुंदर असा मार्ग दिलाय की ह्या जन्मामध्येच आपण हे जन्म मृत्यूचं जे काही चक्र आहे ते चक्र आपण तोडू शकतो आणि शाश्वत रीतीने आपण भगवत धामामध्ये शाश्वत सुखाचा आनंद घेण्यासाठी जाऊ शकतो. तर आता पुढं कथा चालूच आहे, दोघांची चर्चा चालूच आहे. युधिष्ठिर महाराज आणि मार्कंडेय मुनी यांच्यातला जो संवाद आहे, तर त्यांना एक प्रश्न पडतो. युधिष्ठिर महाराज ते म्हणतात की तुमच्याहून सुद्धा अगोदर उत्पन्न झाला आहे आणि ज्याला खूप आयुष्य आहे, तो चिरंजीवी होता, असा कोणी व्यक्ती आहे का? त्याच्याबद्दल तुम्ही मला सांगा. का तुम्हीच पहिले आहात की तुमचा म्हणजे मार्कंडेय चिरंजीवी होते? आपल्याला बऱ्याच वेळा काय वाटेल फक्त मार्कंडेयच चिरंजीवी होते. नाही, असे बरेच जण होते. मग ते विचारतात, अरे मग तुम्हाला कोण माहिती आहे? तर ते म्हणतात, हां मला एक माहिती आहे, त्याची कथा मी तुम्हाला सांगतो. सांगा. ते म्हणतात, एकदा काय झालं, मी असं ध्यानाला बसलेला असताना स्वर्गातून एक व्यक्ती खाली आला. त्याने त्याचं नाव सांगितलं नाही. आणि तो खाली आल्यानं तो म्हणतो
की तू मला ओळखलं का? मी म्हटलं नाही ओळखलं. नाही, मी असं तुझ्याकडे याच्यासाठी आलोय की मी असं ऐकलं की या भूतलावरती सर्वात जास्त आयुष्य असणारा तूच एकमेव व्यक्ती आहेस. तर त्यामुळं मी सुद्धा या भूतलावर होतो आणि माझं सुद्धा खूप आयुष्य होतं. त्या काळात जर तू असशील आणि तू मला ओळखत असशील असं गृहीत धरून मी तुला विचारलंय की बाबा तू मला ओळखतो का? नाही. मग याचा अर्थ काय की तो जो आला तो मार्कंडेय मुनीच्या अगोदर होऊन गेला होता. मार्कंडेय मुनीला तर माहिती पण नव्हतं. जसं आता एखादा व्यक्ती एका गावातून निघून जातो आणि 70 वर्षानंतर येतो. 70 वर्षानंतर आल्यानंतर तो निघून गेल्यानंतर जे जन्माला आलेले असतात त्यांना काय माहितीच नसतं हा कोण होता काय होता. मग तो गावात येतो. मग तो म्हणतो 70 वर्षापूर्वीचं कोण जिवंत आहे का मला सांगा, ते मला ओळखेल. मग 80 वर्षाचा म्हातारा शोधला जातो. मग तो म्हणतो हा अरे तू होय, असं होय, तू इतक्या वर्षाने आला का, ये आपल्या गावातलाच आहे, तो इतरांना सांग. तसं आता ते जे व्यक्ती आलं ते व्यक्ती विचारतात मार्कंडेय मुनीला की तुम्ही मला ओळखलंय का? तो म्हणतो नाही. मग तुला असं माहिती आहे का तुझ्या अगोदर कोणतरी जन्माला आलेलं होतं, तो तरी व्यक्ती तुला माहिती आहे का? हा. तो म्हणतो हिमालयात एक प्रावारकर्ण नावाचा उलूक म्हणजे घुबड आहे असं माझ्या ऐकिवात आहे. ते जे उलूक आहे ते घुबड जे आहे ते माझ्या अगोदरपासून जन्माला आलेलं होतं आणि ते अजून पण आहे. ते म्हणतात चल आपण तिकडे जाऊया. मग तो व्यक्ती मार्कंडेय मुनीला घेऊन ते हिमालयात प्रावारकर्णकडे येतो, उलूककडं. मग उलूकला विचारतो अरे तू मला ओळखतोस का? उलूक असं पाहतो त्याचे बारीक डोळे करून. तो म्हणतो नाही, मी तुम्हाला ओळखत नाही. मग असा एखादा व्यक्ती तुला माहिती आहे का जो तुझ्या अगोदर पण जन्माला आलेला होता, तुझ्या ऐकिवात तरी आहे का? तो म्हणतो हा, एक इंद्रद्युम्न नावाचं सरोवर आहे, त्या ठिकाणी एक बक आहे. तो त्या बकचं नाव पण दिले अकुपार. नाही, तो त्याचं बकच नाव होतं त्याचं. तो म्हणतो बक आहे त्या ठिकाणी, नाडीजंग नावाचा बक आहे. त्या बकाकडे आपण जाऊया. तो बक माझ्या अगोदरपासून होता असं मी ऐकवत आहे. मग तो व्यक्ती जो आहे तो मग ह्या मार्कंडेय मुनी आणि त्या उलूकला घेतो आणि पुन्हा त्याला घेऊन त्या इंद्रद्युम्न सरोवराच्या तिथं जातो आणि त्या नाडीजंगला ते हाक मारतात. उलूक म्हणतो हे माझ्याबरोबर खूप अगोदरचे जन्माला आलेले आहेत असं म्हणतात, कृपया ह्यांना तुम्ही ओळखता का? तो बग पाहतो, म्हणतो नाही, मी काय ओळखत नाही तुम्हाला, मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही. मग तो म्हणतो अरे तुझ्या अगोदर कोणी जन्माला आला होता असं कोणी आहे का? तो म्हणतो हो आहे. ह्या सरोवरामध्ये ह्या पाण्यामध्ये एक अकुपार नावाचा कासव आहे. तो कासव माझ्या पण अगोदर जन्माला आलेला होता आणि तो कदाचित तुम्हाला ओळखू शकेल. मग तो बग त्या अकुपारला हाका मारतो, अकुपार अकुपार तू बाहेर ये. तो अकुपार बाहेर येतो पाण्यातून. तो कासव बाहेर आल्यानंतर तो पाहतो. तो म्हणतो अरे हा व्यक्ती स्वर्गातून थेट डायरेक्ट आलेला आहे, त्याचं पुण्य तिकडं संपलं, त्याला हाकलून दिलं ॲक्च्युली. आणि त्याला सांगितलेलं होतं तुझ्या पुण्याचा साठा संपला आहे, तुझी कीर्ती आता काही राहिलेली नाही खाली भूतलावर, त्यामुळं तू आता खाली जा, तुझा साठा संपला इथला. आणि म्हणून जर खरोखरच तुझं असं अजून काही साठा असेल आणि तुझं यशाचं गान होत असेल तर मात्र आम्ही विचार करू असं त्याला सांगितलेलं असतं. आणि तो कोण असतो? तो खुद्द ज्याच्या नावाचं सरोवर आहे ना इंद्रद्युम्न, तर इंद्रद्युम्न नावाचा राजा असतो. तर तो इंद्रद्युम्न जो आहे तो शोधत असतो, अरे माझ्या मी एवढं चांगलं कार्य केलं होतं म्हणून तर मी स्वर्गात आलो. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की माझ्या कालावधीत सरपंचाला वाटतं, नगराध्यक्षाला वाटतं, सभापतीला वाटतं, आमदाराला वाटतं, पंतप्रधान वाटतं माझ्या कालावधीत मी एवढं काम करणार की माझे लोक नावं सतत घेत राहतील कालानुकाल. परंतु लोकांची मेमरी एवढी शॉर्ट आहे, 40-50 वर्षानंतर लोक त्याला विसरून जातात. तसं इंद्रद्युम्न महाराजच झालं होतं. इंद्रद्युम्न महाराज स्वर्गात गेले ते अर्थी त्यांनी खूप कार्य केलं असेल, पण त्यांना एकही माणूस भेटत नाही की ज्याला जो त्यांच्या कार्याची महत्ती गातोय. आता शेवटी तो कासवाला अकुपार त्याला विचारतो अरे तू मला ओळखतं का? तो असं बघतो, बारीक डोळ्याने पाहतो. तो म्हणतो हो, तुम्ही इंद्रद्युम्न राजे आहात, तुमच्या नावाचंच हे सरोवर आहे. तुम्ही 1000 यज्ञ केले होते, त्यावेळेस तुम्ही जे गोदान केलं त्या गायींच्या जाण्याने हे सरोवर झालेलं आहे.
आणि म्हणून त्याचं नाव इंद्रद्युम्न सरोवर आहे. बघा आता सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा काही नावाच्या दिसतात. आपण म्हणतो काय ना का नाव पडले मला माहिती नाही, पण ते आहे नाव, त्याच्या पाठीमागे काहीतरी स्टोरी असते. आता ती स्टोरी आपल्याला माहिती नसते, पण ते नावाने ते चालू असतात. तसं इंद्रद्युम्न सरोवर आहे, पण ते काय ह्या ऋषीमुळे आहे कोणालाच माहिती नव्हतं. आणि मग तो कासव म्हणतो हे तुमच्यामुळंच ह्या सरोवराचं नाव इंद्रद्युम्न पडलंय आणि तुम्ही खूप चांगले राजे होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात की तुमच्या कालावधीमध्ये त्यावेळेस तुम्ही खूप चांगलं एकदम पुण्यमयी कार्य केलं होतं. आणि ज्यावेळेस तो त्याचं कौतुक गातो तो आकुपार कासव, त्यावेळेस स्वर्ग लोकामधून दूत येतात आणि त्या म्हणतात इंद्रद्युम्न महाराज चला आता परत तुमची स्वर्ग लोकात जाण्याची वेळ झाली, चला चला स्वर्ग लोकामध्ये चला. आता असं का होतं तर मार्कंडेय मुनी त्याच्याबद्दल सांगतात की या संबंधाने एक श्लोक आहे असं म्हणतात युधिष्ठिर महाराजांना, भवंतीच अत्र श्लोका. या संबंधात एक श्लोक आहे. तो श्लोक काय आहे तो पाहू आपण. तो श्लोक ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल की असे काय झालं की त्यांना हाकलून दिलं आणि परत एक कासव म्हणतं की हो हो तुम्ही खूप पुण्यमयी कार्य केलंय. आणि ते ऐकल्या इंद्रातून स्वर्ग लोकातून पुन्हा त्यांना वाहन येतं आणि त्यांना घेऊन जातं. तर मार्कंडेय मुनी सांगतात दिवम स्पृशती भूमींच शब्द पुण्यस्य कर्मना यावत्स शब्द भवती तावत पुरुष उच्चते. जोपर्यंत मनुष्याच्या पुण्यकर्माचे कौतुकपर शब्द भूलोक व स्वर्गलोकात स्पर्श करत राहतात तोपर्यंत त्याची कीर्ती दोन्ही लोकांमध्ये राहते व तो व्यक्ती तोपर्यंत स्वर्गलोकाचा निवासी राहतो. यावत्स शब्द भवती. म्हणजे तुम्ही जे काही पुण्यमयी कार्य केलं या भूलोकावर, जोपर्यंत बोलता येईल की आडसो साहेबांनी खूप चांगलं काम केलं, खूप चांगलं काम केलं, तोपर्यंतच तुमचं निवासस्थान कुठं असेल स्वर्गलोकामध्ये. आणि ज्या क्षणाला लोक विसराय तुमच्या नावाचं गुणगान चांगल्या पुण्यकर्माचं थांबवतील त्या क्षणाला तुम्हाला पुन्हा क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. म्हणजे ते इंद्रद्युम्न का आले होते ते ह्याच्यासाठी नव्हते आले की अरे त्यांनी हा पण विचार नाही केला की अरे एवढं मी चांगलं कार्य केलं. त्यांना हा पण प्रश्न नाही पडला एवढं चांगलं कार्य केल्यानंतर मी स्वर्गलोकात एवढा काळ सुख उपभोगलं आणि पुन्हा मला खाली यावं लागतंय. त्यांना हाही प्रश्न नाही पडला. किंवा परत एक माणूस शोधत राहिले, एक माणूस मिळाला त्यांना वर नेलं, त्यांनी हाही विचार नाही केला अरे कासव पण मरू शकतं, ते गेल्यावर माझं काय राहणार. तरी ते लगेचच्या लगेच स्वर्गाला चलो भागो 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 इथं नको, त्यांनी विचार केला स्वर्गात जाण्याचा. तर हा सुद्धा दोष आहे हे लक्षात घ्या. कारण तुम्ही तेवढ्या काळापर्यंतच तिथं राहणार आहे असं मार्कंडेय मुनी सांगतात. पुढं काय सांगतात ते अकीर्ती कीर्त्यते लोके यस्य भूतस्य कस्यचित सपतत्य धर्मान लोकान यावत शब्द प्रकीर्तते. संसारामध्ये ज्या कोणत्याही जीवाची अपकीर्ती सांगितली जाते व त्याद्वारे त्याचं अपयश अकीर्तीचे गुंजन होत राहते तोपर्यंत तो व्यक्ती खालच्या लोकांमध्ये पडून राहतो. म्हणजे हे सुद्धा ध्यानात घेतलं पाहिजे की स्वर्गात नाही जाता आलं तर चालेल, पण खालच्या यमलोकात किंवा पाताळ लोकात सुद्धा आपली गच्छंती होऊ नये. आपण आपलं वर्तन एवढं तरी करावं की किमान आपण पाताळ लोकात पाप भोगण्यासाठी जाऊ नये. आपली अपकीर्ती एवढी असू नये की आपण गेल्यानंतर तो ना इतका वाईट एवढं छळलं त्याने लोकांना, काय बोलूच नका. असं लोक जोपर्यंत म्हणत राहतील तोपर्यंत समजायचं की आपण खालच्या लोकांमध्ये राहणार. आपण पुढं प्रश्न घेऊ. म्हणून मनुष्याने सदैव कल्याणकारी सत्कर्मामध्ये संलग्न राहावे ज्याद्वारे अनंत फळाची प्राप्ती होते. पापपूर्ण विचारांचा त्याग करून सदैव धर्माची आश्रय घेतला पाहिजे. म्हणून कोण सांगतंय? मार्कंडेय मुनी काय सांगतात? सदैव कल्याणकारी सत्कर्मामध्ये संलग्न राहावे ज्याद्वारे अनंत फळाची प्राप्ती होते. म्हणजे खूप पुण्य मिळेल, सतत सत्कर्म करा असं मार्कंडेय मुनी सांगतात. पापपूर्ण विचारांचा त्याग करून सदैव धर्माचा आश्रय घेतला पाहिजे. तस्यात कल्याण वृत्त हा स्यात अनंताय नरसदा. अनंत काळापर्यंत तुम्ही पुण्य कार्य केलं पाहिजे.
विहाय चित्तम पापिष्टम धर्मम एव समाश्रयेत. तुम्ही सतत धर्माचा आश्रय घेतला पाहिजे. पण कोणत्या धर्माचा आश्रय घेतला पाहिजे काही सांगितलेलं नाही. वास्तविक भगवंत काय सांगतात, धर्म तू साक्षात भगवत प्रणेतम. भगवंताचा आश्रय घेणे, भगवंताची शरण घेणे हाच खरा धर्म आहे. आणि म्हणून ज्यावेळेस अर्जुन खूप पाप आणि पुण्य आणि याव आणि त्याव आणि असे सगळी चर्चा करत असतो, शेवटी कंटाळून भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, सर्व धर्मान परित्याज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. लय धर्माची चर्चा करायला लागल्यावर शेवटी काय म्हणतात, अरे धर्म धर्म कोणता धर्म, मी सांगेल तोच धर्म. आणि म्हणून आता सुद्धा आपल्याला हे लागू पडतं. आपण म्हणतो मी हिंदू धर्म, मी मुस्लिम धर्म, मी ख्रिश्चन धर्म. भगवंत म्हणतात मी एकच आहे, माझा आश्रय घ्या, हाच खरा धर्म आहे. उगाच धर्माच्या नावाने भांडू नका, उगाच धर्माच्या नावाने जास्त ज्ञान पाजळू पण नका. मी जो सांगतोय तोच धर्म आहे. आणि म्हणून शेवटी सांगतात भगवंत कृष्ण अर्जुनाला की तू मारून टाक यांना, हाच धर्म आहे, कारण मी तुला सांगतोय. त्यामुळं एखादं अहिंसा परमो धर्म, अहिंसा धर्म पालन केला पाहिजे, एवढ्या लोकांना मारल्या पाप लागेल, ते काही नाही पाप लागणार, कारण मी सांगतोय त्याला. युधिष्ठिर महाराज काय म्हणतात, सत्यवचन हाच माझा धर्म आहे, तो धर्म मी सोडू शकत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस म्हणतात नरोवा कुंजरा, अर्धवट सत्य बोलतात, रथ खटकेने जमिनीवर खाली येतो. अरे हे बाकीचे धर्म एका लेवलपर्यंतच तुम्हाला मदत करतील, परंतु मूळ धर्म कोणता आहे, भगवान श्रीकृष्णांची शरण घेणे. आणि हे तुम्हाला हे फार कमी लोकांना समजतं, त्यातले तुम्ही आम्ही आहोत. सुदैवाने हे मागच्या वेळेस ह्याच्यात सांगितल्याप्रमाणे आपण पाहिलं की ब्रह्मदेवाचा एक दिवस किती 14 मनू एवढा मोठा 429 कोटी वर्षाचा कालावधी, त्या कालावधीमधले 7 मनू होऊन गेलेत, 225 कोटी होऊन गेलेत. 225 कोटी ज्यांचं मध्ये जे लोक येऊन गेले त्यांना कृष्ण माहिती नव्हते, कारण ते आले 7व्या मनूच्या 28व्या द्वापरयुगामध्ये. आणि त्यावेळेस ते ज्ञान दिलं. त्यावेळेस त्यांनी पुण्यकार्य केलं, धर्माप्रमाणे वागलं, सगळं केलं. काही लोक इंद्र बनले, काही लोक ब्रह्मा बनले, काही लोक अग्निदेव बनले. पण गोलोकधामात कोणी गेला असेल याची शक्यता कमी आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की भगवंताचं हे जे ज्ञान आहे की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पण याचा अर्थ असा आहे का की धर्माने वागूच नये, चांगलं कार्य करूच नये, दान करूच नये, पुण्यमयी वागूच नये? ते सुद्धा मग काही लोक म्हणतात बाकी गेल्या खड्ड्यात. एखादा समोर माणूस आला, हो मला भूक लागली, मला काहीतरी द्या, एक अन्नाचा कण नाही. नाही नाही, तू कृष्णाचं नाव घे, फक्त मी तुझ्या कानात कृष्ण कृष्ण बोलतो, तुझा उद्धार होईल, कारण भगवंताने सांगितलंय. आपण असं म्हणणार. आणि म्हणून भगवंताचा हा श्लोक सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे. भगवंत काय म्हणतात 18व्या अध्यायामध्ये, ते सांगतात यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यम एव तत. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यम एव तत. यज्ञ दानम तपच्च एव पावनानी मनीषिणाम. यज्ञ दान तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये, ती कर्मे केलीच पाहिजे. यज्ञ दान तप ही कर्मे तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. म्हणजे भगवंत आपल्याला याचा अर्थ असं नाही सांगत की नाही फक्त हरे कृष्ण महामंत्र म्हणा आणि तुम्ही दान करू नका, तुम्ही तप करू नका, तुम्ही यज्ञ करू नका. नाही, ते म्हणतात ती महात्म्यांना देखील पवित्र करतात. एतानि अपि तु कर्माणि संगम त्यक्त्या फलानि च कर्तव्यानि ती मे पार्थ निश्चितम मतम उत्तमम. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फळाच्या अपेक्षेविना केली पाहिजे. कर्म कशी केली पाहिजे ते सांगतात. कर्म करा, नाही तर लोक म्हणतात नाही आता मी कृष्ण भक्त झालो, मला कळलं, मला बाकी काही करायची गरज नाही. तर नाही, भगवंत सांगतात ही सगळी कर्म करा, पण कशी करा, संगम त्यक्त्या फलानीच, फळाच्या अपेक्षेविना करा. कर्तव्यानी ती मे पार्थ निश्चितम मतम उत्तम. ते कर्तव्य म्हणून करा,
हे माझं मत आहे. निश्चितम मतम उत्तमम, हे माझं अंतिम मत आहे. भगवंत सांगतात नाही तर माझ्या भक्तीच्या नावाखाली तुम्ही इतरांना लाथा झाडू नका. माझी भक्ती करतोय म्हणून तुम्ही लाथा झाडायचं काम करू नका, कारण माझं अंतिम मत आहे की तुम्ही ते कर्म केलं पाहिजे. पुढं काय म्हणतात, चेतसा सर्व कर्मानी मयी संन्यस्य मत्पर बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्ता सततम भव. या सर्व कर्म करण्यामध्ये तू माझाच आश्रय घे, सदैव माझ्या संरक्षणाखाली कर्म कर. अशा रीतीने भक्तिमय सेवा करत पूर्णतः माझ्या भावनेने युक्त हो. तर ही कर्म करायला पाहिजे. जसं आपण पाहतो की आपण वारकरी ज्यावेळेस इथे येतात, काही लोक काहीतरी पुण्यपदरात पडावं म्हणून अन्नदान करतात. काही लोक मोठेपणा एक असतं केळीचा एक 5 डझन केळी असते, पण 10 फुटाचा फ्लेक्स असतो पाठीमागं, केळी वाटप. बरोबर आहे ना, 5 डझन केळी पुढं, पण यांच्या आणि मोठा फोटो बिटो असा असतो. का? तो लोकांना दाखवायचं असतं, प्रसिद्धी मिळवायची असते, आणि मग त्याचे फोटो काढला जातो. आणि मग असे आम्ही गेली 10 वर्ष केळी वाटप करतो. किती वाटप करता? 5 डझन. तर आपण ती संधी काय देतो? आपण म्हणतो की तुम्ही तुमचं नाव सोडून द्या, इथं ह्या इस्कॉनमध्ये तुमचे पैसे द्या. मग कोणी 5,000 देतो, कोणी 10,000 देतो, आणि सगळे भक्त मिळून तिथं सेवा करतात आणि खिचडी वाटप करतात. कुणाचं नाव होतं का की कलाताईने खिचडी वाटली की कोलते सरांनी खिचडी वाटली? नाही, कोलते सरांचं नाव पण नसतंय. तर तुम्ही आणि देताना सुद्धा तुम्ही काय देता? कोणत्या भावनेने देता? की अरे भगवान कृष्णाचा प्रसाद आहे, मला संधी मिळते हा प्रसाद वितरित करण्याची. बरोबर का नाही प्रभू? तर या भावनेने ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने भगवंताने सांगितलेलं वचन आपण खरं करतोय. आणि भगवंत तिथंच सांगतायत मच्चित्त सततम भव. जे काय तू कार्य करतोय त्यावेळेस तू माझं स्मरण कर. हा गुणात्मक फरक आहे बघा. कार्य तेच आहे, केळी वाटप वारकऱ्यांसाठी आहे, तुमचंही खिचडी वाटप वारकऱ्यांसाठी आहे, पण त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याला मिळणारा लाभ, तुम्हाला मिळणारा लाभ याच्यामध्ये जमीन आसमानचा. आणि म्हणून ते भगवंत काय म्हणतात, बुद्धियोगम उपाश्रित्य, बुद्धीचा आश्रय घेऊन का हे कर, ही कर्म कर. उगाचच शहाणपणा म्हणून कर्म करू नको, काय त्याचा फायदा होणार नाही. तर खरा बुद्धिमान व्यक्ती जो असतो तर त्याची शक्ती, त्याचं कार्य, त्याचं धन अशा ठिकाणी लावतो की जे भगवत भावनायुक्त ठिकाणी असेल, की ज्याचा त्याला खरा शाश्वत. मग इथं पण स्वार्थ आहे, स्वार्थ दोन्हीकडे हे लक्षात घ्या. कारण असं नाही आहे की बिना स्वार्थाचं करतोय आपण. त्याचा स्वार्थ काय? एकाचा स्वार्थ काय आहे? माझ्या नावाची प्रसिद्धी, कारण मला इलेक्शनला उभं राहायचं आहे, लोकांच्यात पसरलं पाहिजे की मी दातृत्वशाली माणूस आहे. एकाची ती. दुसऱ्याची काय काय म्हणतो आपण, ते काय करत नाही, आपल्याला समाधान मिळालं बाद झालं, तो का माझं समाधान, हा त्याचा स्वार्थ आहे. तिसऱ्याचा काय की माझा पुण्यसंचय झाला पाहिजे, मला काहीतरी मिळालं पाहिजे, पोरग बाळ, नोकरीला लागणं, धन येणं, तिसरंच आहे. आणि चौथे तुम्ही आहात. तुमचं काय आहे की मला ही संधी मिळाली, भगवान कृष्णाचं प्रेम मला मिळावं हे करताना. हुशार कोण आहे? हां, चौथा हुशार आहे. कारण तुमचं इलेक्शनमध्ये तुम्ही कदाचित प्रसिद्धी मिळेल, नाही मिळाली, मिळाली तरी ती किती काळा करता राहील. सुख मिळालं माझ्या मनाच्या सुखासाठी, आज सुख मिळेल, उद्या सुख विसरून जाईल. पुण्य कदाचित फायद्याचं येईल, कदाचित अजून एक जन्म घ्यावा लागेल, पुढच्या जन्मात तुमच्या पदरात सुख असेल तर पुढच्या जन्मापर्यंत जावं लागेल. पण तुम्ही जर कृष्ण भावनेमध्ये ते जर दान दिलं तर मात्र तुम्हाला खऱ्या अर्थाने त्याचा लाभ होणार आहे. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात, बुद्धियोगम उपाश्रित्य. आणि अशा प्रकारे जो भगवंताचा भक्त आहे तो जेव्हा कर्म करतो तो त्याला काय लाभ मिळतो ते सुद्धा भगवंत 18व्या अध्यायामध्ये सांगतात. सर्व कर्माने अपि सदा कुर्वानो मद्व्यपाश्रय मत प्रसादात अवाप्नोती शाश्वतम पदम अव्ययम. मत प्रसादात, माझ्या कृपेने, ज्यावेळेस माझ्या भावनेने व्यक्ती कार्य करतो तर काय होतं, मत प्रसादात, माझ्या कृपेने अवाप्नोती, त्याला प्राप्त होतं. काय प्राप्त होतं? शाश्वतम पदम अव्ययम. कसलं पद आहे? शाश्वत, अव्यय. अव्यय म्हणजे काय? ज्याचा नाश होत नाही, असं स्थान त्याला मिळतं.
आणि जर असं केलं नाही तर काय होईल ते पण भगवंत सांगतात. ते पण आपण पाहूया. मच्चित्ता सर्व दुर्गानी मत प्रसादात तरिष्यती. जर माझ्या भावनेने युक्त होऊन तू हे कार्य केलं तर सर्व जीवनातील संकटे पार करशील आणि माझ्या धामाला येईल. पण नाही केलं तर काय? अथचेत त्वम अहंकारात. जर अहंकारामुळे तू असं केलं नाही, अहंकारामुळे तुला असं वाटलं नाही नाही माझ्या नावाची प्रसिद्धी झाली पाहिजे, नाही नाही मला सुख मिळते, बास हेच खरं भगवंत आहे, कसले दुसरे भगवंत मी ओळखत नाही कोणाला, असल्या वेगवेगळ्या अहंकारामध्ये जर तू कार्य केलं तर काय होशील? आणि जर तू ऐकणार नाही हे जे माझे वचन आहे, न श्रोष्यशी, श्रवण करणार नाही, मी जे सांगितलेलं आहे ते जर तू ऐकत नसशील तर काय होईल? विनक्षती. काय होईल? तुझा खऱ्या अर्थाने तू नाश पावशील. भगवंत डायरेक्ट सांगतायत की तुमचा नाश होईल. बघा किती वाईट तसं पाहायला गेलं तर शब्द आहे. तुम्ही जर या ज्ञानाने युक्त होऊन कार्य करत नसेल तर तुमचा नाश होईल. तर अजून मग त्यांची चर्चा चालू आहे पुढं. तर ती चर्चा घ्यायची की काही प्रश्नोत्तरं घ्यायची? हां, चर्चा ही चालू ठेवायचं मग थोड्या वेळाने, कारण याच्यात बरेच अजून हे आहे काही. आता म्हणजे एक कथा आहे ती होणार नाही पुढं, ती उत्तुंग यांची कथा आहे, ती कथा खूप चांगली उद्बोधक आहे, पण ती कथा यावेळेस होणार नाही. परंतु असे काही दोघांच्या मध्ये जे डायलॉग झालेले आहेत ना ते मी तुम्हाला सांगतो की मार्कंडेय मुनी म्हणजे बेसिकली मला 2-3 गोष्टी याच्यात सांगायच्या आहेत. पहिलं एक बाब जे आहे ना ती अन्नदानाचं खूप महत्त्व आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाकी कोणतंही दान नाही करता आलं ना तर अन्नदान केलं पाहिजे. तर ते मार्कंडेय मुनीस काय काय सांगतात त्याच्यावर मी तुम्हाला थोडक्यात एक 5-10 मिनटं सांगतो. हे कुंतीनंदन, अतिथींना भोजन देण्याने अग्निदेव जितके संतुष्ट होतात तितका आनंद त्यांना हविष्य हवनामध्ये देण्याने तथा पुष्प व चंदनाचा चढावा देण्याने सुद्धा होत नाही. जनरली आपण यज्ञ करतो, यज्ञामध्ये हविष्य घालतो, धान्य घालतो, तर अग्निदेवाला स्वाहा स्वाहा म्हणतो ना, तर ते काय म्हणतात की अग्निदेव याने संतुष्ट तेवढे होणार नाही जेवढं जर तू अतिथींना दान केलं, अन्नदान केलं तर ते संतुष्ट जास्त होते. म्हणजे अन्नदानाचं इथं महत्त्व. परत पुढं काय सांगतात? म्हणून तू सर्व उपायांनी अतिथींना भोजन देण्याचा प्रयत्न कर. मार्कंडेय मुनी सांगतात, राजन, जे लोक अतिथींना चरण धुण्यासाठी जल देतात, पायांना लावण्यासाठी तेल तथा उजेडासाठी दीपक लावतात, भोजनासाठी अन्न व राहण्यासाठी जागा देतात, ते कधीच यमराजाकडे जात नाहीत. म्हणजे तुम्ही लोकांची सेवा करा, असं थोडक्यात अन्नदान करा, त्या लोकांना भोजन प्रसाद द्या, अतिथींची तुम्ही काळजी घ्या. पुढे असं ते म्हणतात, म्हणून हे युधिष्ठिर, तू सर्व दानांचा विचार सोडून फक्त अन्नदान करत राहा. बघा, तस्मात् त्वम सर्व दानानी हित्वा, हित्वा म्हणजे सगळ्या प्रकार दान सोडून दे, अन्नम संप्रयच्छ, फक्त अन्नदान करत राहा. अन्नदान या संपूर्ण विश्वामध्ये अन्नदानाच्या समान पुण्यदायक असे कोणतेही दान नाही. आणि भगवंत सुद्धा म्हणतात की जो फक्त पचंती त्वम पगम पचंती ते त्वगम पापा ए पचंती आत्मकारणात भुजंती ते त्वगम पापा. हा भुजन, धन्यवाद गौरी भक्त माताजी. भुजंती ते त्वगम पापा ए पचंती आत्मकारणात. भगवंत सांगतात की जर तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी अन्न भक्षण करत असाल आणि त्यासाठी तेवढंच कार्य करत असाल तर तुम्ही पापच भक्षण करता. आणि म्हणून आपण जर आता हे अन्नदानाचं महत्त्व त्यावेळेस सांगितलं, परंतु अजून जे कृष्ण भक्तीमध्ये आपल्याला काय आढळ झालं की भगवंतांना भोग लावलेला प्रसाद जो आहे तो भगवंत आणि भगवंताच्याहून प्रसाद वेगळा नाही. तो जर तुम्ही लोकांना दान करत असेल तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणतंही दान नाही, असं मार्कंडेय मुनी सांगतात. बऱ्याच वेळा बघा आपण म्हणजे गाडीने प्रवास करत असतो आणि खरं तर मला सुद्धा अजून तो स्वीकारायचा आहे कारण ते विसरून जातं. परंतु आपण चौकात कुठं थांबलं की एखादा भिकारी येतो, आपल्याला काहीतरी मागतो, त्यावेळेस आपण पैसे कधी देऊ नये, कारण पैसे दिल्यानंतर तो त्याचं काय करेल तो मला माहिती नाही. तो देऊन दारू पिला, दारू पिऊन त्यांनी काय केलं तर त्या वाटेकरी तुम्ही होताल. पण तुम्ही जर भगवंतांना ऑफर केलेला प्रसाद जर गाडीत ठेवला, बिस्किट असेल, काही
ड्राय प्रसाद जे काय असेल, आणि ते त्याला 1-2 बिस्किट जरी दिले तरी भगवंताचा प्रसाद देण्याचं पुण्य तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे आपण काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या आपल्या जीवनामध्ये, पण आपण स्वीकारायला पाहिजे. किंवा आपण ज्या भागात राहतो, मागच्या वेळेस तर मी सांगितलं कुत्र्या मांजरांची पण गोष्ट सांगितली, पण आपल्या जवळपास कुठेतरी एखादा भिकारी पडलेला असतो, तसंच तो राहत असतो. आपण आठवणीने त्याला जाता येता भात द्या, वरण द्या, काहीतरी द्या. अन्नदान भगवंताचा भोग लावलेला तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. त्यानंतर अजून गोदानाचं पण महत्त्व आहे की गायीचं दान केल्याने मनुष्य निसंदेह सर्व पापातून मुक्त होतो. त्यामुळे गायीस अलंकृत करून तिचे दान करावे असं सांगितलं. अलंकृत करून म्हणजे काहीतरी गायीला देताना अलंकृत करा, म्हणजे अगदी नाही सोनं चांदीचं हे करता आलं तर एक वस्त्र टाका तिच्या अंगावर आणि ती गाय दान करा. सुदैवाने तुम्हाला आम्हाला संधी आहे, आपण एक छान अशी गोशाळा इथं निर्माण केली आहे. त्यामुळे एखादा इच्छुक व्यक्तीला जर गोदान करायचं असेल तर आपण त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे, कारण ते अत्यंत पुण्यमयी कार्य आहे की गायीचं दान करणं. त्यानंतर 3 प्रकारच्या शुद्धता ज्या आहेत त्याच्याबद्दल मार्कंडेय मुनी सांगतात. वाक् शौचम, कर्म शौचम च यच्च शौचम जलात्मकम, त्रिभी शौच रूपे तो यस स्वर्गो न अत्र संशय. हे राजन, शौच 3 प्रकारचे आहे. वाणीची पवित्रता, कर्म तथा क्रियेची पवित्रता, जलाद्वारे शरीर शुद्धी. जो या 3ही प्रकारच्या शौचाद्वारे संपन्न असतो तो स्वर्गलोकास निवास करण्यात पात्र होतो, यात संशय नाही. म्हणजे इथं पण तुम्हाला एक फरक लक्षात घ्यावा लागेल की प्रत्येक ठिकाणी स्वर्गलोकाबद्दल बोललेलं आहे, तिथं भगवत धामाबद्दलची संकल्पना नाही. परंतु त्यातला मतितार्थ जो आहे तो आपण घेतला पाहिजे. आपली वाणी शुद्ध पाहिजे, म्हणजे जे बोलतोय आपण सत्य बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. भगवंता आणि सगळ्यात चांगलं काय आहे, भगवंताच्या बद्दल लोकांना जर सांगितलं आपण की भगवंत हरिनाम घ्या, भगवंताची भक्ती करा, सेंटरला या, तर निश्चितपणे ती काय आहे, वाक् शौचम आहे. कर्म शौचम काय, आपण ज्या काय क्रिया करतोय त्या क्रिया भगवंताच्या रिलेटेड जर आपण करत असो, भगवंताची सेवा करण्यासाठी जर काय करत असो तर ते कर्म शौचम आहे. आणि शौचमचे जलात्मकम म्हणजे स्नान करणे, ते आपण करतोयच आहे. तर या प्रकारे ते त्याच्यामध्ये ते सांगतायत. त्यानंतर ते सांगतात की पुण्यतीर्थामधील स्नान, पवित्र मंत्राचे कीर्तन व श्रेष्ठ व्यक्तीसोबत वार्तालाप या सर्वांना विद्वान पुरुषांनी उत्तम म्हणून गणलेलं आहे. तर आपण बऱ्याच वेळा तीर्थयात्रा करतो, आपण त्या ठिकाणी तीर्थस्नान करतो, हरिनाम घेतो, याच्यापेक्षा पवित्र कलियुगामध्ये काय नाही आहे. आणि श्रेष्ठ व्यक्तीबद्दल बरोबर संभाषण, म्हणजे जे काही भक्तीमध्ये लोक श्रेष्ठ आहेत त्यांच्याबरोबर आपण प्रश्न विचारले पाहिजेत, आपल्या शंका समाधान करून हे याच्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणतंही नाही, अशा पद्धतीचं हे सांगितलेलं आहे. जो व्यक्तीने व्रत, उपास इत्यादीद्वारे शरीर शुद्ध केले, तसेच कोणतेही पापकर्म सुद्धा केले नसेल, परंतु त्याच्या मनामध्ये स्वकीयाबद्दल कोणतीही दया येत नसेल, तर त्याची हीच निर्दयता त्याच्या सर्व तपाचा नाश करणारी ठरते. न ज्ञातिभ्यो दया यस्य शुक्लदेहो अविकल्मश हिंसा सातपसातस्य नानाशित्वम तपस्मृतम. म्हणजे खूप चांगलं वागतोय पण दया नाही आहे आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल. बऱ्याच वेळा असे लोक आपल्याला दिसतात, तो पुण्यमयी कार्य करत असतो, अन्नदान करतो, काय सगळं वेगळं करतो, परंतु जे जवळचे लोक आहेत, आप्तेष्ट, इष्ट आप्तेष्ट आहे, त्यांच्या मुंड्या मुरगळून खातो, आपण असं म्हणतो ना, त्यांना लुबाडतो. तर अशा व्यक्तीच्या पुण्यसाठ्याचा काही उपयोग नाही असं मार्कंडेय मुनी सांगतात. परत ते सांग, अजून एक फार सुंदर श्लोक आहे बघा. आहार भोजन सोडल्याने पापकर्माचे शोधन होते असे काही नाही, मात्र भोजनाचा त्याग केल्याने रक्त व मांसाद्वारा लिप्त असलेले शरीर अवश्य क्षीण होते. बरेच लोक अन्नत्याग करतात, काय तर म्हणतात मी तपस्या करतोय, ते म्हणतात काय होईल याच्यातून, फक्त तुमचं शरीर बारीक होईल. तर नाही, तुम्ही फार तुमचं पापकर्म जातील असं काही नाही आहे, थेट सांगितलेलंही आहे. पुढे सांगतात की शास्त्रामध्ये ज्याचे वर्णन नाही असे कार्य केल्यामुळे केवळ कष्टच प्राप्त होते, त्यामुळे पाप नष्ट होत नाही. अग्निहोत्र आदी शुभ कर्म श्रद्धाविरहित भावशून्य रीतीने केल्याने पापकर्मे नष्ट होत नाहीत. म्हणजे आपण अशी कार्य केली पाहिजे, आपले मनगडंत कार्य करण्याचा बऱ्याच जणांचा हे असतो. एखादा म्हणतो नाही मला असं वाटतं की हेच कार्य महान आहे, त्याचा उल्लेख आहे का शास्त्रात मला माहिती नाही,
पण मी ठरवलं हे कार्य महान म्हणून केलं. तर मार्कंडेय मुनी म्हणतात की असे कार्य केल्याने तुमचं पाप नष्ट होत नाही. त्याचबरोबर अग्निहोत्र सुद्धा तुम्ही करताय, मात्र त्याच्यामध्ये कोणताही श्रद्धा नाही, त्यांचे भाव नाही, तर त्यामुळे सुद्धा तुमची पापं नष्ट होणार नाही. तर अशा प्रकारे तो संवाद चालू होता. पुढच्या वेळेस आपण त्यांनी एक धुंदुमार म्हणजे जे नाव का पडलं इक्ष्वाकू वंशातील कुवलाश्व राजाला, ती विचारलेलं आहे. त्याची एक कथा आहे, ती आपण पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. आपण काही जर प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण घेऊया. हरे कृष्ण.